परतूर शहरातील विवाहितेची आत्महत्या नव्हे तर करण्यात आला खून, नातेवाईकांना संशय, पोलीस अधीक्षकांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी। परतूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांना पोलीस निरीक्षक यांच्याकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपींसारखी वागणूक। संबंधित अर्जदार मोहम्मद जाफर मोहम्मद शरीफ फारुकी यांनी दिले जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दिनांक 7 ऑगस्ट रोजी खतीब मोहल्ला येथे एका विवाहितेचा मृत्यू झालाय। दरम्यान या विवाहितेने आत्महत्या केल्याचे बोलले जात असून हे आत्महत्या नसून या विवाहितेचा खून करण्यात आला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। तबस्सुम वसीम खतीब वय 26 वर्ष, राहणार खतीब मोहल्ला परतूर, जिल्हा जालना असे या मयत विवाहितेचे नाव आहे। दरम्यान या संदर्भात आम्ही पोलीस ठाणे परतूर येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरवसे हे आम्हाला एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींसारखी वागणूक देत आहेत, असा आरोप दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक जालना यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे मयत विवाहितेचे भाऊ मोहम्मद जाफर मोहम्मद शरीफ फारुकी, राहणार कादराबाद चौक मस्जिद समोर, नवीन जालना यांनी केलाय। तर तबस्सुम वसीम खतीब यांनी आत्महत्या केली नाही, तिचा खून करून त्याचे कपडे बदलण्यात आले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते फेरोज बागबान यांनी केलाय। तर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि संबंधित आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी मयत तबस्सुम यांचे नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। तर पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार हे बघावे लागेल। काय प्रकार घडलेला आहे आणि काय तुम्ही एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि काय मागणी आहे तुमची? हे पण दिनांक 7 ऑगस्ट रोजी जे आहेत परतूर शहरातील खतीब मोहल्ला येथे आमचे जे मास्टर मोहम्मद शरीफ साहेब यांची सर्वात लहान मुलगी त्या ठिकाणी दिलेली होती, तबस्सुम वसीमुद्दीन खतीब, त्याची मृत्यू झालेली आहे। तो मृत्यूमध्ये तो सुसाईड आहे किंवा मर्डर आहे, आमचा या ठिकाणी मागणी आहे की तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा मर्डर त्याचा झालेला आहे। त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुरुवातीपासून आम्हाला जे योग्य प्रमाणे जे साकार होतं ते साकार केलेलं नाही। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह होता त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर आणि त्याच्या हातावर जबर मारहाण असतानासुद्धा त्या ठिकाणी रक्ताचे काही पुरावे नव्हते। त्याचा खून करून त्याचे कपडे बदलण्यात आलेले, त्या ठिकाणी त्याची जे मोलकरीने तिथे काम करणारी कुसुम पण हजर होती, असा प्राथमिकरित्या आम्हाला घरात माहीत पडलेलं आहे। तर आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही एक काम करा, या प्रकारामध्ये विशेष लक्ष देऊन ते जे मोलकरून कुसुम आहे आणि बाकीचे जे आरोपी आहे सर्वांची कसून चौकशी करा आणि त्यामध्ये फक्त एकच आरोपी आजपर्यंत डिटेन झालेला आहे, बाकीचे आरोपी आजही फरार आहे। त्या सर्व आरोपीची ना डिटेन करून कुसुमला डिटेन करून त्याची चौकशी करा आणि या परिवाराला न्याय मिळेल या बाबतीत तुम्ही पुढील चौकशी करा। आम्ही याची माननीय पोलीस अधीक्षक यांना विनंती केलेली आहे। एसपी साहेबांनी काय आश्वासन दिलं? माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना ते स्वतः बोलले आणि उद्या संध्याकाळपर्यंत जे काय या घटनेमध्ये स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालून याची चौकशी करा, असे त्यांना आरोपींना तत्काळ अरेस्ट करा असे त्यांना निर्देश दिलेले आहे। काय नाव तुमचं? फिरोज बागवान।